हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय पहिला, वल्ली तिसरी, श्लोक क्रमांक 14. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत, क्षुरस्य धारा निशिता दूरत्यया दुर्गम पथातत कवया वदंती. अन्वयार्थ: चला, उठा, जागे व्हा. योग्य अशा गुरुकडे जा आणि आत्मबोध करून घ्या. कारण तीक्ष्ण धार असलेल्या पात्याच्या धारेवरून चालण्यासारखा तो मार्ग अवघड आहे, असं ज्ञानी लोक सांगतात. इथे एक रास्त शंका येईल की यमराज नचिकेतला मृत्यू पलीकडील ज्ञान सांगत असताना हा मध्येच आपल्याला वाचकांना, श्रोत्यांना उपदेश कुठून आला? पण लक्षात घ्यायचं आहे की यमराज नचिकेत यांचा संवाद दशेंद्रियांनी ऐकून मग तो आपल्याला सांगताना त्याचा परिणाम ते सांगणाऱ्या ऋषींवरही होत असतो. त्या भारावलेल्या अवस्थेत हे ऋषी आपल्याकडे त्यांच्या मनावर झालेला परिणाम व्यक्त करत आहेत. नचिकेतप्रमाणेच आपल्यालाही ते मुक्ती मार्गस्थ होण्यासाठी जागे व्हायला सांगत आहेत. नरदेह फार किमती आहे, दुर्मिळ आहे. त्याचा आपण दुरुपयोग करू नये असं त्यांना वाटत आहे. त्यामुळे कळवळून ते आपल्याला उपदेश करत आहेत. गुरुकडे जा, त्याचे पाय धरा आणि आत्मबोध करून आचरण करायला लागा. अगोदरच उशीर झालेला आहे, आता अजून उशीर करू नका. चला, उठा, झाला तेवढा उशीर पुरे झाला. आता तरी जागे व्हा आणि सन्मार्गाला लागा. ऋषी आपल्याला आत्मबोधासाठी योग्य गुरुकडे जायला सांगत आहेत. यालाही तसंच महत्त्वाचं कारण आहे. मुळातच योगमार्ग हा अतिशय अवघड आहे. तसेच आपल्याला आपल्या दशेंद्रियांनी ते ज्ञान होते ते आपल्या दृष्टीने योग्य, सत्य असते. याचा अर्थ ते आपल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे योग्य, सत्य असतं. आपल्याला वाटत असलेलं सत्य वास्तवात सत्य असेलच असं नाही, आणि आपल्याला वाटत असलेलं असत्य वास्तवात असत्य असेलच असंही नाही. कारण ही आपल्या दशेंद्रियांची झेप असते. ती नेहमीच मर्यादित असते. यास्तव त्यासाठी गुरुचरणी लीन व्हावे. हरिओम. आता आपण पुढचा श्लोक घेतोय. श्लोक क्रमांक 15. अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम तथा अरसम नित्यम अगंधवत च यत अनादि अनंतम महता परम ध्रुवम निचाय्य तन मृत्युमुखात प्रमुच्यते. अन्वयार्थ: जो अशब्द, अस्पर्श, अरूप, अक्षय तसेच अरस, नित्य, अगंध आणि अनादि अनंत महत्तत्वाच्या पलीकडे दृढ आहे, त्या परमब्रह्म परमात्म तत्वाला जाणून साधक मृत्यूच्या मुखातून मुक्त होतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पृथ्वीवरील आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी या पंचमहाभूतांचे गुण आहेत. यमराज सांगत आहेत की परमात्मा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध म्हणजेच या पृथ्वीच्या पलीकडे सूर्य, ग्रह, तारे, धूमकेतू इत्यादी जे पृथ्वीहून अक्षय, नित्य असं जे विश्व आहे, त्या पलीकडे ओंकार, आत्मचेतना, ब्रह्म
अशी जी अनादी अनंत महातत्वे आहेत त्याही पलीकडे परब्रह्म परमात्मा स्थिर आहे. परब्रह्म परमात्मा स्थिर आहे कारण तो केंद्रस्थानी असून सर्व विश्व त्याच्या भोवती फिरत आहे. त्या परब्रह्म परमात्म्याला जो जाणतो तो मृत्यू तरून जातो. म्हणजेच तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. तो परमात्म्यात विलीन होतो. तोच परमात्मा होतो. त्याचा पुन्हा जन्म होत नाही. त्यामुळे पुन्हा मृत्यूही होत नाही. नचिकेतने मृत्यूनंतरचे ज्ञान सांगा असा वर यमराजांकडे मागितला आहे. यास्तव त्या वराची पूर्तता करण्यासाठी यमराज त्याला मृत्यू पलीकडे कसं जायचं ते सांगून शेवटी मृत्यू पलीकडील त्या परमात्म्यातच स्वतः परमात्मा होऊन जायचं असं उत्तर देत आहेत. यापेक्षा आणखी जास्त काही त्या ज्ञानाबद्दल सांगणं शक्यच नाहीये. कोणी विचारलं की भारताबाहेर जपानमधील जीवन कसे असते, तर त्याचं उत्तर आपण देऊ शकू. शाब्दिक वर्णन, तेथील चलत छाया छबी, प्रत्यक्ष तिथे काही दिवस वास्तव्य करून आपण त्या जीवनाचा परिचय करून देऊ शकू. परंतु मृत्यूनंतरचे ज्ञान हे स्वतः अनुभूती घेऊनच पूर्ण जाणता येते. कारण ते जाणले, अनुभवले की येथे परत यायची सोय नाही. यामुळेच हे ज्ञान केवळ मृत्यूदेवच सांगू शकतात आणि तेही या मर्यादेपर्यंतच. हरिओम.